कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। भरतीच्या खाऱ्या पाण्यामुळे रायगड जिल्ह्यातील जोहे परिसरातील शेतीला मोठं नुकसान झालंय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। कोपर दुथर्बा या खार भूमीच्या स्कीमवर 10 कोटींचे टेंडर निघाले, त्याचप्रमाणे सोनखार उर्नोली स्कीमवर 4 ते 5 कोटींचे टेंडर निघालेले आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मलिंदा खाण्यासाठी हे टेंडर काढण्यात आले असल्याचा काशीनाथ पाटील यांनी आरोप केला आहे। कोपर स्कीम वर कित्येक वेळा लाखो रुपयांचे काम केल्याचं दाखवून बिले काढली जातात, परंतु एकदा पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदिस्ती वाहून जाते। मग पैसा जातोय कुठे असा सवाल त्यांनी केलाय। त्याचप्रमाणे खारलँड स्कीमवर गणपतीच्या आधी 12 ते 15 लाखांचं काम केलं असं दाखवून ही बिलं काढली असल्याचं त्यांनी सांगितलंय। अशा स्कीमवर 4 ते 5 वेळा बिले काढली आहेत, तरी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे। काल भरतीच्या पाण्यानं आमच्या जोहे भागातील खार दुतर्फा बोरले आणि खार दुतर्फा डोलवी या भागातील शेतीमध्ये खारं पाणी जाऊन पूर्णपणे भिजलेले आहे। ठेकेदार काम करतायत, निकृष्ट दर्जाचं काम करतायत। जे ठेकेदार ठेका घेत आहेत त्यांना साधं खारलँड म्हणजे काय आहे हे माहीत नसल्या कारणानं ते काम व्यवस्थित करू शकत नाहीत। आणि इथला अगोदर कसं होतं, आम्ही जोलीप्रमाणे काम करायचो, जोलीवर काम करायचो आणि इथला शेतकरी ज्यावेळी कामं करायचं त्यावेळी अगदी म्हणजे व्यवस्थित कामं असायची। परंतु हा दुतर्फा कोपर ज्या स्कीमवर हजारो रुपयाची कामं केली जातात, परंतु एकदा पावसाळा आला की पूर आल्यानंतर जो आमच्या हमरापूर भागात किंवा जोहे भागामध्ये जो पुराचं पाणी येतो तो खार दुतर्फा कोपरची खाण गेल्या कारणानंच येतो, नाहीतर अन्यथा आमच्याकडं पूर हा आम्हाला माहीत पडणार नाही। जर संबंधित ठेकेदार व्यवस्थित कामं केली तर संबंधित शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि खारं पाणी जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही।